मंत्री संजय शिरसाट आपल्यासोबत आहेत. सर, काय सांगाल, आज आपण प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतलेली, काय नेमकं कारण आहे, काय विषयावरती चर्चा झाली? याच्यामध्ये फक्त कारण काही नाही आहे. 20 मार्चला महाडच्या चौदार तळ्याचा पुनर्निर्माण ज्याला म्हणतोय आम्ही, चांगल्या पद्धतीने करायचं आहे. ज्या ठिकाणी बाबासाहेबाची चळवळीची सुरुवात झाली होती ते ठिकाण आहे. आणि माझा आग्रह असा होता प्रकाश आंबेडकर साहेबांना की आपण तिथं यावं, आणि त्यांनी माझं जे काही निमंत्रण होतं त्यांनी स्वीकारलं. आणि 20 तारखेला जो कार्यक्रम आमचा महाडच्या चौदार तळ्यावर अत्यंत चांगला भूमिपूजनाचा, म्हणजे रिडेव्हलपमेंट ज्याला म्हणतो आम्ही त्या एरियाचा, ते करण्याचा त्यांच्या हस्ते करण्याचं आम्ही ठरवलेलं आहे. त्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबसुद्धा असणार आहे. मी मुख्यमंत्री साहेबाला सुद्धा विनंती केली की आपणही यावं. आता ह्या सर्व मान्यवरांना घेऊन एक चांगला त्या दिवसाचा जो ऐतिहासिक क्षण आहे, 20 मार्च चौदार तळ्याचा सत्याग्रह, त्या दिवशी हा एक कार्यक्रम पार पाडण्यासाठी मी त्यांना निमंत्रण द्यायला आलो होतो. दुसरी गोष्ट पाहिली तर राज्यसभेवरती उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. शिवसेनेची अजून भूमिका नाही. राहुल शेवाळे असतील, ज्योती वाघमारे असतील, असे म्हणजे वेगवेगळे नावं समोर येतात. काय नेमकं झालेलं आहे, कशा पद्धतीने उमेदवारी अर्ज? नाही, आता 3 वाजेपर्यंत वेळ आहे. हा, मग एकनाथ शिंदे साहेब त्याच्यात निर्णय घेतील. निर्णय त्यांचे झालेला सुद्धा असेल, पण वेळ आहे. आता थोड्या वेळ एकच्या नंतर त्याचा तो फॉर्मही भरला जाईल. कोणता उमेदवार असेल हे एकनाथ शिंदे साहेब जाहीरही करतील. म्हणून त्याच्यासाठी आम्हाला तेवढी काही अडचण नाही किंवा आमच्यामध्ये कन्फ्युजन नाही. दुसरी गोष्ट पाहिली तर BSRवरती कुठंतरी त्यांच्या विरोधामध्ये रोहित पवार बोलताना एकनाथ शिंदे यांचा दाहोदचा जो दौरा होता तिकडं परवानगी न घेता आणि विमान त्या ठिकाणी नेलं, तर त्यांनाही उडवण्याचा इराण आणि इराक यांनी इशारा दिल्याचा असं त्यांनी एक स्पष्ट मत मांडलेलं. तुम्ही कसं पाहताय? नाही, ह्या टेक्निकल गोष्टीबद्दलची मला काही पूर्ण कल्पना नाही, म्हणून त्यावर मी भाष्य करणार नाही. परंतु असं काय झालं आहे की काय याची माहिती मात्र निश्चित घ्यावी लागेल. आता दुसरी गोष्ट पाहिली तर आज राज्यसभेत ज्या पद्धतीने जातं, प्रियंका चतुर्वेदी म्हणजे शिवसेनेने आतापर्यंत दावा केलेला, मात्र आज शरद पवार त्या ठिकाणी जाणार आहेत, तर त्याच्यासाठी तो दावा केलेला आहे. संजय राऊत असं म्हणतात की आमचं गणित जमत नाही, त्यांना बाहेर राहावं लागलं. तुम्ही या सगळ्या गणिताकडे कसं बघतात? कारण आजपर्यंत ठाकरे गट हा उत्साही होता. नाही, गणित जमणं न जमणं हे महाविकास आघाडीचा तो प्रश्न आहे. तो आम्हाला त्याच्याशी काही घेणे देणे नाही. परंतु त्यांनी मला वाटतं शरद पवारचं नाव घेतल्यामुळं आता या बाकीच्यांना मागे जावं लागेल. सगळ्यात शेवटचा प्रश्न आहे की ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर आपण एकंदरीत पाहिलं गेलं तर शिवसेना ठाकरे गटाचे जे नेते आहेत त्यांच्या एका आमदारविषयी बाब काढण्या इतपत ज्या पद्धतीने वक्तव्य करतात, तुम्ही त्यांच्या वक्तव्याकडे कसं बघतात? आणि विधानसभेमध्ये जे हाणामारी किंवा एकामेकांना भांडाभांडी सुरू, याकडे कसं? हे बघा, एकमेकाच्या विरोधात या बाब काढण्यापर्यंत जाणं हे मला वाटतं उचित नाही आहे. याच्यामुळं तुमच्याकडं लोकप्रतिनिधी म्हणून जी जनता पाहते त्यांच्या मनावर हा परिणाम होतो. ज्यांना आपण हे सर्व गोष्टीसाठी पाठवलं, सर्वसामान्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी पाठवलं, त्या लोकांनी त्या ठिकाणी जनतेच्या प्रश्नावर जर भांडणं होत असतील तर ते जनतेला सुद्धा ॲक्सेप्ट आहेत. परंतु वैयक्तिक छोट्या गोष्टीवर भांडू नये असा माझी त्यांना विनंती राहील. एकंदरीत पाहिलं गेलं तर आज जी बैठक झाली, या बैठकीमध्ये कुठेतरी आमच्या कार्यक्रमाला आमंत्रण देण्यासाठी या ठिकाणी आल्या असल्याचं संजय शिरसाट यांनी सांगितलेलं आहे. मात्र गेल्या अर्ध्या तासापासून चर्चा सुरू असतानामध्ये यामध्ये राजकीय चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. कॅमेरा पर्सन आदिलसह सुनील जाधव, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.